आणि क्रीडांगण हे खेळाडूंचा नाही तर आता दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे। पोलीस चौकीच्या शेजारी हे अवैध धंदे सुरू असताना सुद्धा पोलीस प्रशासनाचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून महापालिकेचं सुद्धा याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे आता सर्वत्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी जय भवानी प्रशाला त्याच्यासमोर असलेलं क्रीडांगण आणि तेही जोडबावी पोलीस चौकीच्या शेजारी, त्याच ठिकाणी रात्री तर सोडा दिवसाही अवैध धंद्यांसह दारुड्यांचा अड्डा बनलाय। हा सगळा प्रकार पाहून तिथे कुणीच खेळाडू फिरकत नाहीयेत। याकडे ना महापालिकेचं लक्ष आहे ना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचं लक्ष। या सगळ्या दुर्लक्षामुळे दारुडे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचं धावत आहे। गोगडे वस्ती परिसरातील नागरिकांना क्रीडांगण व्हावं या हेतून परिसरात मैदानाची तरतूद करण्यात आली। खेळासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही बाबी त्या ठिकाणी नाहीत। 35 वर्षांपूर्वी माजी आमदार स्वर्गीय बाबूराव अण्णा चाकोते यांनी जिमखाना बांधण्याचं नियोजन केलं, मात्र त्याचं बांधकाम 35 वर्षापासून अपूर्ण आहे। दुर्दैव म्हणजे जय क्रीडांगण परिसरात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीयेत। या परिसरात सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, जिल्हा क्रीडा अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं तर क्रीडांगणाच्या माध्यमातून हजारो क्रीडापटू निर्माण होतील। सगळ्यात दुर्दैव म्हणजे आतापर्यंतचे लोकप्रतिनिधी याच परिसरातील रहिवासी असलेले होऊन गेलेले आहेत। स्वर्गीय बाबूराव अण्णा चाकोते, लिंगराज बल्लाळ, नरसिंग मेंगजी, विश्वनाथ चाकोते यांनी आमदारकीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं। सध्या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे नेतृत्व करीत आहेत। त्यांचंही या गैरसोयीकडे दुर्लक्ष होत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। मैदान म्हणजे अवैध धंदे आणि दारुड्यांचा अड्डा तर बनलेलाच आहे। या भागातील काही वाहन चालक आणि रहिवासी मैदानावर शौचविधीही करतायत। त्याच घाणीतून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत पोहोचावं लागतंय। या बाबीकडे कुणीच लक्ष देत नसल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतोय। क्रीडांगणाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकाम महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। याला आळा घालून त्या क्रीडांगणांवर क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो यासह विविध खेळाडूंसाठी ट्रॅक निर्माण करून द्यावेत। देखभाल आणि सुरक्षेसाठी चौकीदाराची व्यवस्था करावी। अनुचित प्रकार रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे। याची तजवीज महापालिका आणि संबंधित विभागानं करावी, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांनी केली आहे। क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग, शॉपिंग सेंटर, दवाखान्यासह इतर बांधकामं अतिक्रमण करून केली जात आहेत। याची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश अण्णा पाटील यांनी केली।